आणि सध्याची आणखीन एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू झालाय। पालकमंत्री पदाचा वाद हा दिल्लीत पोहोचतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सध्या अजित पवार आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळेच हा सुप्त संघर्ष या दोघांमध्ये सुरू आहे। कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील हे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे निकटवर्ती असल्याने त्यांचा मंत्रिमंडळातला समावेश असो की पुण्याचं पालकमंत्रीपद याबाबत ते कायम आग्रही असल्याचं चित्र दिसलंय। तर गेल्या वेळी पवार यांनाही पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवताना पाटील यांच्या विरुद्ध तगडा संघर्ष करावा लागला होता। ते दिल्लीतनं निरोप आल्यानंतरच पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद गेलं होतं। या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत इथेच निर्णय होणार की दिल्लीत हा वाद पोहोचणार याबाबत स्थानिक नेत्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे। अधिक माहिती घेऊयात। रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, अतिशय आपण बघतोय रस्सीखेच आहे पुण्यासाठी, कारण दोघेही एकीकडे स्वतःला पुणेकर हे स्वतः मानतातच, कारण बारामतीचे स्वतः अजित पवार आहेत आणि दुसरीकडे बाहेरून आलेले म्हणून दरवेळेला हिणवलं गेलेले, मात्र तरीही त्यांचं असं म्हणणं आहे पाटलांचं की मी आता पुणेकर झालो, याच्यावर शिक्कामोर्तब झालंय। नक्कीच प्रज्ञा, आपण जसं बघितलं की 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील हे याच ब्रीदवाक्यावरती त्यांचा प्रचार करत होते की मी आता पुणेकर झालो आणि त्याच्यावर कोथरूडकरांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे। तसंच अजित पवार गेले अनेक वर्ष पुण्याचे पालकमंत्री देखील राहिलेले आहेत। खरं तर असंही म्हणलं जातं की कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील हे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे निकटवर्ती असल्याने त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश असतो आणि खरं तर पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत आता अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मागच्या वेळेस सुद्धा पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवताना चंद्रकांत पाटील यांच्यासोबत एक तगडा संघर्षच म्हणावा लागेल करावा लागला होता। तर आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रज्ञा की नक्की हा जो तोडगा आहे तो नक्की महाराष्ट्रातच सुटतो की यासाठी पुन्हा एकदा दिल्लीकडे धाव घ्यायला लागते। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती।